फंगी, फंगाय आणि फंजाय. पण हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय? हेटेरो म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणारा. म्हणजे आपल्याला जे मेडिसिन आहे, मेडिसिन गोळ्या औषध जे आहेत ते मेडिसिन तयार करण्यासाठी मदत करेल. म्हणजे त्या ठिकाणी फंगी का वाढते? कारण फंगीला जगण्यासाठी काही अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, इझी बायोलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण सुरू केला होता एक नवीन चॅप्टर ज्याचं नाव होतं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आणि आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये जवळपास किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर जे 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहेत त्याचं बेसिक ज्या थिंग्स आहेत त्या आपण बघितल्या. त्यानंतर आपलं पुढे सुरू करायचं कोणता? किंगडम फंगी. आता किंगडम फंगी नंतर आपण काय काय घेणार आहोत? मी पुढच्या लेक्चरमध्ये किंगडम मोनेरावरचे, किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर बेसिक जे क्लासिफिकेशन आहे त्यावरती जे PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, ते पण मी घेणार आहे. पण तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती जमता आहेत, त्यानंतर तुम्हाला काही अडचण येते का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता. आणि तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला या व्हिडिओ नंतर अजून कोणते व्हिडिओ पाहिजे ही पण व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग सुरुवात करूया. आपला जो टॉपिक आहे आजचा त्याचं नाव काय आहे? किंगडम फंगी. आता किंगडम फंगी म्हणजे काय असतं? एकदम बेसिक थिंग्स आहे. आता किंगडम फंगी म्हणा, तुम्ही किंगडम फंजाय म्हणा, आता फंगाय म्हणा, कोणता? हे दोन्ही तीन नावं सारखेच. जे पण तुम्हाला नावं तुमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे प्रचलित आहे किंवा तुम्हाला माहिती आहे असे नाव तुम्ही घेऊ शकतात. फंगी, फंगाय आणि फंजाय, कोणता? असे नाव जे आहेत. भरपूर सारे शिक्षक लोक या तिन्ही नावांचा वापर करतात. तुम्हाला जो नाव सुटेबल आहे, फक्त आपला महत्वाचं काय, आपला त्यावरती असणारा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया किंगडम फंगीला. आता किंगडम फंगी म्हणजे काय असतं बघा, तुम्हाला इथे स्लाइड मध्ये भरपूर सारे डायग्राम्स असेल. आता आपण काही वेळेस मशरूम पण म्हणतो, काही वेळेस आपल्याला वेगळे नाव आहे. ग्रामीण भागामध्ये एक असं आहे, कोणता? आपण काय म्हणतो ग्रामीण भागामध्ये जे पण मुलं आहेत किंवा जे शेतकरी ग्रामीण वर्गातले असतील, असे ग्रामीण भागामध्ये मुलं किंवा त्यांचे आई वडील त्यांना सांगतात, कोणता? कुत्र्याने डायजेस्ट केल्यामुळे तुम्हाला हे असं बघायला भेटतं. कोणतं? फंगी जे आहेत ते वेगळं आहे. कोणतं? ते आपल्यासाठी हार्मफुल असल्यामुळे आपण त्याचं एवढं नाव घेत नाही. पण अशा ज्या फंगा आहेत ते आपल्यासाठी काही फायद्याच्या पण आहे आणि काही तोट्याच्या पण आहे. मग बघून घेऊ आपण किंगडम फंगी मध्ये नेमकं काय असतं. आता जवळपास तुम्हाला ही एक डायग्राम 2, 3 आणि 4 या सगळ्या चारही डायग्राम मध्ये जे पण तुम्हाला दिसते, पहिल्या डायग्राम मध्ये कोणता? ब्लॅक कलरचं थोडस कलर बदललेला आहे. मशरूम आहे, कोणतं? टॅडकॉस वगैरे आहे, टॉक्सिक मशरूम वगैरे आहे. अशा तुम्हाला व्हेरियस प्रकारचे तुम्हाला फंगाय बघायला भेटेल. आता ही पण फंगस आहे, ही पण फंगस आहे, ही पण फंगस आहे आणि पहिल्या डायग्राम मध्ये ब्रेड मोल्ड जे आहे ती पण फंगस आहे. म्हणजे या फंगस मध्ये, या फंजाय मध्ये तुम्हाला असे काही सजीव बघायला भेटतील ना, असे काही डायग्राम तुम्हाला बघायला भेटतील. त्या डायग्राम किंवा ते चित्र, ते पर्टिक्युलर जे सजीव आहे आपल्या फायद्यासाठी पण आहे आणि आपल्या तोट्यासाठी पण आहे. म्हणजे फंगाय जे आहेत ना, फंगाय ते फंगाय कधी कधी आपला तोटा पण करतात आणि कधी कधी आपला फायदा पण करून देत असतात. मग त्यामध्ये 2 कॅटेगरी आहे. कोणतं? एक आहे कोणता? बेनिफिशियल आणि एक आहे कोणतं? नॉन बेनिफिशियल. आणि अजून कोणतं? नॉन बेनिफिशियल मध्ये, नॉन बेनिफिशियल मध्ये अजून एक येतं कोणतं? हार्मफुल. कोणतं? आपल्याला ते डिसीज कॉज करतात. मग बघून घेऊ आता फंगाय मध्ये आपलं काय काय दिले बेसिक थिंग. जर आपण बघितलं ना फंगाय मध्ये, बघा पहिले काय म्हटले, ते आर युनिक किंगडम ऑफ द हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय? हेटेरो म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणारा. हा जो युनिक किंगडम आहे, कोणता? किंगडम फंगी. म्हणजे किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मोनेरापेक्षा हा काय अजून एक युनिक किंगडम आहे, एकमेव आहे. मग कोणता? हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे, दुसऱ्यावरती अवलंबून असतात. म्हणजे स्वतःचं जीवन जगण्यासाठी हे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. त्याला म्हणतो आपण हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. पुढचं बघा, दे आर द कॉस्मोपॉलिटियन. आता कॉस्मोपॉलिटियन म्हणजे काय? सगळीकडे सापडणारे. कॉस्मोपॉलिटियन म्हणजे काय? सगळीकडे सापडणारे. मग सगळीकडे कुठे? तुम्हाला हाय माउंटेन पासून कोणता? झिरो माउंटेन जो बेस आहे, म्हणजे बेस टू टॉप जे आहेत ना, या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला सापडतील. कॉस्मोपॉलिटियन सगळीकडे सापडणारे, सगळीकडे सापडणारे, याला म्हणतो आपण कॉस्मोपॉलिटियन नेचर. जसं किंगडम फायलम आर्थ्रोपोडा आहे, फायलम आर्थ्रोपोडा कॉस्मोपॉलिटियन आहे. तसा हा किंगडम फंगी जो आहे कोणता? कॉस्मोपॉलिटियन आहे. भरपूर ठिकाणी सापडतो, सगळीकडे सापडतो जवळपास. ठीक आहे, बघा पुढे, दे ग्रो इन वार्म अँड द ह्युमिड प्लेस. कोणता? दे ग्रो इन. ते ग्रो होतं, ते वाढतं कुठे? वार्म, ज्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे, थोडंसं गरम वातावरण आहे. ठीक आहे, त्यानंतर ह्युमिड प्लेस वगैरे आहे, थोडीशी ओला जागा वगैरे आहे, ह्युमिड प्लेस. कोणता? अशा दोन्ही पण ठिकाणी ही फंगी वाढते. मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले? ब्रेड मोल्ड दिले, त्यानंतर ऑरेंज रॉड्स आहे दुसऱ्या डायग्राम मध्ये. तिसऱ्या डायग्राम मध्ये कोणतं आहे? मशरूम आहे. आणि चौथ्या डायग्राम मध्ये टॅडस्टूल जे आहेत, कोणता? टॉक्सिक मशरूम जे आहेत.
म्हणजे जे आपण जर खाल्लं कदाचित माणसाला त्रास करू शकते किंवा टॉक्सिसिटी सुद्धा वाढू शकते ते आपण बघितलं. मग बघा ब्रेड मोल्ड आहे, ऑरेंज रॉड्स आहे, मशरूम आहे, कोणता टॅडस्टूल्स आहे एक्सेट्रा. बघा व्हाईट स्पॉट ऑन द मस्टर्ड लीव्स. मस्टर्ड म्हणजे काय? मोहरी. तुम्हाला कधी कधी मोहरीच्या पानावरती कोणती जी मोहरी आहे त्या मोहरीच्या पानावर तुम्हाला पाठीमागच्या साईडला असे व्हाईट व्हाईट कलरचे टिपके बघायला भेटतात. ती पण काय फंगस आहे. म्हणजे तुम्हाला काय ड्यू टू द पॅरासायटिक फंगस. आता पॅरासाइट म्हणजे काय? डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम काय नाव पडलं त्याला? डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. इथे लिहिली तुम्ही डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. बघा डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम काय आहे? डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? डिसीज कॉज करतात. आता प्लांट वरती ऑफकोर्स काय करणार? डिसीज कॉज करणार आहे. जर झाडाला फंगस लागली किंवा फंगाय लागली कोणता तर झाडाला काय करतात? हे पॅरासिटिक म्हणून काम करत असतात. झाडाला आजार पसरवतात, झाडाला बिमार करतात, थोड्याशा आजारी करतात. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला मग आपण 2-3 एक्झाम बघितले कोणता किंगडम फंगीचा. पुढच्या स्लाइड मध्ये बघूया आपण. तुम्हाला काही अजून एक्झाम्पल दिले बघा. पक्सिनिया ग्रॅमिनी जे आहे त्याचे फायदे काय? मग बघा पहिला फायदा बघा काय? सम फंगाई आर द सोर्स ऑफ अँटीबायोटिक्स. म्हणजे आपल्याला जे मेडिसिन आहे, मेडिसिन गोळ्या औषध जे आहेत ते मेडिसिन तयार करण्यासाठी मदत करत असतात. त्याला म्हणतो आपण अँटीबायोटिक्स वगैरे आहे. मग आपल्याकडे भरपूर साऱ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स आहे. पुढचं बघा सम युनिसेल्युलर फंगाई एक्झाम्पल ईस्ट आर द यूज टू मेक ब्रेड अँड बीट. कोणता? काही काही असे आहे कोणता? सॅक्रोमायसिस सर्व्हिस तुम्हाला एक्झाम्पल दिले ईस्टचं दिले. कोणतं? ईस्ट अशी आहे जे आपण सकाळी चहामध्ये किंवा दुधामध्ये बुडवून खातो ना, जे टोस्ट वगैरे आहे. कोणता? आपण पाव म्हणतो, कधी कधी वडापाव म्हणजे वडापाव नाही म्हणतात आपण जे ब्रेड आहे ब्रेड किंवा जे टोस्ट आहे खारी जे आहेत त्या खारी सुद्धा यापासून बनवता येतात. म्हणजे ईस्ट अशी फंगस आहे कोणता? ती फंगस आपला ब्रेड आणि कोणतं जे बियर आहे आपण ज्याला बियर म्हणतो ती बियर बनवण्यासाठी महत्वाचे असतात. पुढे बघा अदर फंगाई कॉजेस डिसीज इन द प्लांट. काही काही असे आहे कोणता? डिसीज कॉज करतात. म्हणजे त्या पॅरासिटिक आहे कोणता? प्लांट आणि अॅनिमल वरती. मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले? वीट रस्ट कॉझिंग द पक्सिनिया. पक्सिनिया ग्रॅमिनी जी काही फंगस आहे कोणता? ती गव्हावरती. वीट म्हणजे काय? गहू. गव्हावरती डिसीज कॉज करत असतात. त्याला म्हणतो आपण पक्सिनिया ग्रॅमिनी. तुम्हाला दिले. मग पहिल्या डायग्राम मध्ये काय दिले? पक्सिनिया बघा पेनिसिलियम आहे. आपण काय करतो? त्यापासून अँटीबायोटिक बनवतो. त्यानंतर ईस्ट आहे त्यापासून आपण ब्रेड अँड बियर बनवतो. आणि पक्सिनिया ग्रॅमिनीज आहे. पक्सिनिया ग्रॅमिनीज तुम्हाला गावावरती आजार पसरत असतो ते आपण बघितलं. चला पुढे बघूयात. आता पुढच्या बघा तुम्हाला फंगायचे काही प्रकार दिले. प्रकार म्हणजे कोणता? त्यांचं मायसिलियम कसं आहे? आपलं मायसिलियम म्हणजे काय ते बघायचं. आता बघा हायपी आणि मायसिलियम आपल्या दोन कन्सेप्ट आहेत, आपले दोन बघून घ्यायचे. भरपूर वेळा याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मग बघा एक्सेप्ट ईस्ट, ईस्ट सोडून आपण जे बघितलं ईस्ट काय काम करते? मग आपण बघितलं ईस्ट जे आहे आपला बियर आणि जे ब्रेड आहे या दोन गोष्टी बनवण्यासाठी मदत करत असतात. मग कोणता? एक्सेप्ट ईस्ट, ईस्ट सोडून कोणता? फंगाई आर द फिलामेंटस. फिलामेंट म्हणजे काय? त्यांना अशी जे लहान लहान लागे 1, 2, 3, 4, 5, 6 अशी तुम्हाला फिलामेंट दिसत आहे का? अशा फिलामेंट पासून बनलेली असते. मग कोण सोडून? फक्त ईस्ट सोडून बाकी ज्या फंगस आहे पण त्या फिलामेंट्स असतात. देअर बॉडीज कन्सिस्ट ऑफ द लॉंग. त्यांची बॉडी कशी असते? लॉंग म्हणजे लांब असते. लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर. स्लेंडर आता स्लेंडर म्हटलं तर आपण गोलाकार जे आहेत आणि कोणतं थ्रेड म्हणजे काय? एखाद्या धाग्यासारखं त्यांचं स्ट्रक्चर बघायला भेटतं. हे कोणतं? फंगायचा उल्लेख केलाय. पण कोणता? ईस्ट सोडून बाकी सगळे फंगस जे आहेत ते बघा. लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ हायपी. त्याला म्हणतो आपण हायपी. जर तुम्हाला एखादा फंगसचं लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर बघायला भेटलं ना, धाग्यासारखं स्ट्रक्चर बघायला भेटलं, त्या धाग्यासारख्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? हायपी असं म्हणतो. काय म्हणतो? हायपी. कन्सेप्ट एकदम सोपं आहे. पुढे बघा कोणता? द नेटवर्क ऑफ द हायपी. आणि ह्या असंख्य हायपी एकत्र जोडल्या गेल्या याला काय म्हणतो आपण? मायसिलियम. म्हणजे जर सिंगल असेल तर काय म्हणतो आपण? हायपी असं म्हणतो. आणि यांचं जर नेटवर्क तयार झालं, यांचं जर जाळं तयार झालं, यांचं जाळं तयार झाल्यानंतर त्या जाळ्याला आपण काय म्हणतो? मायसिलियम असं म्हणतो. बघा पुढे हायपी आर 2 टाइप्स. म्हणजे 2 प्रकार आहे हायपीचे. टाइप्स म्हणजे काय? प्रकार. मग कोण कोण 2 प्रकार आहे? मग बघा पहिला प्रकार आहे कोनिओसायटिक हायपी. आता कोनिओसायटिक म्हणजे काय? त्याचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. दे आर कंटिन्युअस ट्यूब लाईक. कोणता? आता तुम्हाला बघा इथं 2 दिले. तुम्हाला कोनिओसायटिक दिले आणि कोणतं सेपरेट दिले. म्हणजे जी कोनिओसायटिक हायपी जे आहेत ना, दे आर कंटिन्युअस ट्यूब फिल विथ द मल्टीन्यूक्लिएट सायटोप्लाझम. म्हणजे अशी जी हायपी आहे कोणतं? कोनिओसायटिक हायपी जे लॉंग धागा आपल्याला बघायला भेटला. कोणतं? सिंगल आहे त्याचं नेटवर्क नाही. आपण हायपी कोणाला म्हटलंय? एक लांब धागा आहे. कोणता आहे? लांब धागा आहे. आणि तो लांब धागा जर त्याच्यामध्ये जर स्लेंडर असेल, तो गोलाकार असेल आणि त्याच्यामध्ये जर मल्टी न्यूक्लियस असेल,
काय असेल, न्यूक्लियस भरपूर असतील तर त्याला म्हणतो आपण कोणतं, कोनिओसायटिक हायपी. काय म्हणतो आपण त्याला, कोनिओसायटिक हायपी असं म्हणतो बघा. दे आर कंटिन्युअस टू फिल विथ द मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम. मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम, सायटोप्लाझम मध्ये भरपूर सारे न्यूक्लियस बघायला भेटतात. म्हणजे काय, दोन पेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त न्यूक्लियस बघायला भेटतात, त्याला म्हणतो आपण मल्टी न्यूक्लिएटेड सायटोप्लाझम. पुढचं बघा कोणता, सेप्टेट हायपी. आता सेप्टा म्हणजे काय रे बघा, दे हॅव द सेप्टेट ऑर द क्रॉस वॉल. आता कोणता, जे सेप्टेट आहे त्यांना क्रॉस वॉल पण असते, सेपरेट पण असतात बघा, क्रॉस वॉल. आता ते लागून आपण सेप्ट असं म्हणतो. म्हणजे ज्याला सेप्ट आहे, म्हणजे ज्याला ब्रँचेस वगैरे आहेत थोडक्यात, कोणता जे स्लेंडर वगैरे नाही बघा, सेप्टेट हायपी दे हॅव द सेप्टेट ऑर द क्रॉस वॉल. त्यांना क्रॉस वॉल वगैरे असते, त्यांना सेप्टा वगैरे असते. ज्यांना सेप्टा आहे त्याला काय म्हणतो आपण, सेप्टेट. ज्यांना सेप्टा नाही, लॉंग आहे, कोणता स्लेंडर आहे, कोणता मल्टी न्यूक्लियस सायटोप्लाझम आहे, त्यांना म्हणतो आपण कोणता, कोनिओसायटिक हायपी. मग तुम्हाला हायपीचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे, मग आपण बघितलं. आता बघा, फंगी आपल्या फायद्यासाठीच पण आहे का, आहे. तोटा पण आहे फंगीचा, आहे. पण कधी कधी काही फंगाई पण झाडांच्या मुळांशी राहून त्यांना अन्नद्रव्यांचं पोषण करत असतात. ते पण काय आपल्याला बघायचंय बघा. मग इथे मोस्ट फंगाई आर द सॅप्रोफाइट. सॅप्रोफाइट म्हणजे काय रे, दुसऱ्यावरती वाढणारी किंवा सडलेल्या कुजलेल्या वस्तूवरती वाढणारी. आपण कसं म्हणतो बघा, ऍब्सॉर्ब सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम द डेड सबस्टन्स. मग आपण इथं सोपं लक्षात ठेवायचं कोणतं, सडलेल्या, काय म्हटलंय, सडलेल्या आणि कुजलेल्या वस्तूवरती वाढणे. कोणता, कुजलेल्या वस्तूंवरती वाढणे, वस्तूंवरती वाढणे, याला काय म्हणतो आपण, तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर, याला म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. आपण सॅप्रोफायटिक आहे म्हणजे भरपूर सारे प्राणी कसे सॅप्रोफायटिक आहे, भरपूर सारे प्राणी कसे पॅरासायटिक आहे, भरपूर सारे प्राणी कसे हेट्रोफिक वगैरे आहे. मग तुम्हाला ही फंगी जी नेली मोस्ट ऑफ फंग आहे, म्हणजे भरपूर सारे फंग आहे. आपण सगळ्या म्हणतो का, नाही, मोस्ट ऑफ फंगी. म्हणजे तुम्हाला जर क्लिअर कट माहित नसेल तर तुम्हाला हे शब्द वापरणं महत्वाचं आहे. कोणता, मोस्ट ऑफ द फंगाय आर सॅप्रोफायटिक इन नेचर. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, जे जे दे ग्रो ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर. म्हणजे अशा काही फंग आहे कोणता, डेड अँड डिके मॅटर वरती वाढत असतात. ते बघितलं आपण बघा. सबस्टान्सेस, सम आर पॅरासाइट. मग पॅरासाइट आपण अर्थ बघितला मग अशी, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे अशा काही फंगाय कोणता, डिसीज कॉज करतात, आजार पसरवतात, म्हणून आपण कोणता, पॅरासाइटिक. पुढे बघा, सम लावी इन द सिम्बायोट. आता सिम्बायोट म्हणजे काय रे, अशा काही फंगाय कोणता सेपरेट जगू शकत नाही, त्यासाठी ते दुसऱ्याचा आधार घेऊन कोणता सत्ता स्थापन करतात. बघा आपल्याकडे कसं असतं, समजा फॉर एक्झाम्पल इलेक्शन झालं, इलेक्शन झाल्यानंतर कोणतं, जर आमदार का जर निवडून आले, म्हणजे आमदारांचा आपण जर विचार केला, जर ते आमदार जर कमी असेल एखाद्या पक्षाला, तर दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन काय करतात, ते सरकार स्थापन करतात. तसं इथे कोणतं, जर एकटी फंगी वाढू शकत नसेल, कोणतं, ती फंगी अलगी सोबत किंवा दुसऱ्या झाडांसोबत कोणतं काम करून त्या ठिकाणी ग्रो करत असते, वाढत असते, जगत असते. मग बघा, सिम्बायोट म्हणजे सिम्बायोट असोसिएशन आहे, दुसऱ्याचा आधार घेऊन काय करणं, सत्ता स्थापन करणं आणि त्या ठिकाणी जगणं, याला म्हणतो आपण सिम्बायोट. मग इथे बघा तुम्हाला एक्झाम्पल काय दिले, लायकेन्स. कोणता, फंगी प्लस अलगी. म्हणजे ज्या ठिकाणी लायकेन, आता ही लायकेन आहे, कोणतं, लायकेन म्हणजे फंगी प्लस अलगीचं काय कॉम्बिनेशन आहे, लायकेन आहे. म्हणजे अलगी आणि फंगी बरोबर येऊन एका ठिकाणी वाढतात. काय वाढतात फंगी आणि अलगी एका ठिकाणी येऊन, कारण आहे, खडकावरती जर अलगीला वाढायचं असेल, कोणता, अलगी डायरेक्ट खडकामध्ये मुळं टाकू शकत नाही किंवा अलगीला एवढे रायजोड्स वगैरे नसतात. त्यामुळे त्या अलगीला अन्न पुरवठा करण्यासाठी जमिनीमधले जे न्यूट्रिएंट्स आहे, जे पोषक द्रव्य वगैरे आहे, ते पोषक द्रव्य खालून घेण्यासाठी जमिनीमधून कोणतं, त्याला असते फंगायची गरज आणि फंगायला जगण्यासाठी असते कोणाची, अलगीची गरज. त्यामुळे दोघांचा पण फायदा होतो आणि दोघांचा पण फायदा होत असल्यामुळे कोणतं, लायकेन मध्ये फंगाई प्लस अलगी जे आहेत, दोघं एकत्र मिळून काम करत असतात आणि दोघं पण जगतात. कोणतं, अलगी पण जगते आणि फंगी पण जगते. दुसरा कोणता एक्झाम्पल आहे आपला, मायकोरायझा. फंगी प्लस कोणता, रूट्स ऑफ हायर प्लेट. म्हणजे त्या ठिकाणी फंगी का वाढते, कारण फंगीला जगण्यासाठी काही अन्नद्रव्यांची आवश्यकता असते आणि झाडाला पण जमिनीवर जे नायट्रोजन वगैरे आहे, कोणतं, नायट्रोजन लागत असतं. मग ही फंगी काय करते, आता त्या मायक्रोरायझा म्हटलं आपण, ती फंगी काय करते, झाडांच्या मुळाशी वाढते आणि झाडाला जमिनीमध्ये असलेले जे न्यूट्रिएंट्स आहे, कोणतं, जे नायट्रोजन वगैरे आहे, ते प्रोव्हाइड करून देतं आणि ते प्रोव्हाइड करून दिल्यानंतर कोणतं, झाड पण त्याला 2 ते 3 टायमाचं अन्न प्रोव्हाइड करतं. फंगाई इथे जगू शकत नाही. त्यामुळे फंगाई काय करते, रूटला आश्रय घेते, रूटवर जगते, झाड त्याला त्याच्या रूटवरती, त्यांच्या मुळांवरती संरक्षण देतं आणि ते संरक्षण दिलं की बरोबर काय जमिनीमध्ये न्यूट्रिएंट काढून घेते आणि झाडाला प्रोव्हाइड करते आणि झाड पण त्याच्या मोबदल्यामध्ये कोणतं, त्याला सुद्धा 2 ते 3 टायमाचं अन्न प्रोव्हाइड करते. मग आपले हे 2-3 एक्झाम्पल दिले.
आपण काय बघितलं मग, काही असतात सॅप्रोफायटिक, दुसऱ्यावरती अवलंबून असतात. काही कशा असतात पॅरासायटिक, कोणता सॉरी सॅप्रोफाइट मेकारे सडलेल्या कुजलेल्या वस्तूवरती वाढतात आणि पॅरासाइट मेकारे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. आणि अजून एक बघितलं आपण कोणता सिम्बायंट. आणि सिम्बायंट म्हणजे काय रे, जे असोसिएशन करून राहतात. म्हणजे दोन अल्गी प्लस फंगाई किंवा हायर प्लांट्स किंवा फंगाई जे आहेत एकत्र मिळून सत्ता स्थापन करत असतात आणि दोघं पण व्यवस्थित जगत असतात, ते आपण बघितलं. मग तुम्हाला खाली डायग्राम पण दिलेला, काही डायग्राम आपण बघून घेऊ शकता. आता यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, कोणाचं फंगायचं ते बघायचंय. आता बघा, फंगस रिप्रोडक्शन 3 प्रकारे होतं. कोणतं, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्यानंतर प्रपोगेशन, त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग पहिलं बघा काय, कोणतं, व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये. आता हे 2-3 टाईप आहे. कोणता, फ्रॅगमेंटेशन मध्ये तुकडे होणे, फिजन मध्ये 2 गॅप, एक जी सेल आहे ती सेल काय करणार, 2 सेल मध्ये डिवाइड होणं, त्यानंतर दोन्ही पण सेल काय करणार, इंडिव्हिज्युअली ग्रो होणं, त्याला म्हणतो आपण फिजन. बडिंग म्हणजे काय रे, पॅरेंट बॉडीला असा काहीतरी आकार येतो, असा काहीतरी कोंब येतो, तो कोंब बाहेर पडतो आणि त्या कोंबापासून कोणता नवीन जे हायपा जे आहेत किंवा नवीन जी फंगस आहे ती नवीन फंगस तयार होत असते, याला म्हणतो आपण बडिंग. त्यानंतर कोर्डिया, स्पोरेंजिओपोर, झूस्पोर, त्यानंतर ऊसपोर, आस्किनोस्पोर आणि बॅसिलोस्पोर आहे. हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघू. जर तुम्हाला सगळीच नाही, तुम्हाला ती डायग्रामद्वारे कळणार नाही, म्हणून आपण लगेचच पुढच्या स्लाइडमध्ये जाऊया आणि आपण जे स्टेप बाय स्टेप रिप्रोडक्शन आहे ते आपण समजून घेऊया. बघा इथे आता रिप्रोडक्शन मध्ये पहिलं कोणतं होतं आपलं, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यामध्ये कोणतं, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन आणि बडिंग. आता पहिलं बघा फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय. आता समजा ही हायपी, ही मायसिलियम आहे, ही फंगस आहे. जर ती फंगस कोणता, जर ही फंगस अचानकपणे किंवा ऍक्सिडेंटली 2 ते 3 भागामध्ये तुटली, किती भागामध्ये तुटली, 2 ते 3 भागामध्ये तुटली. जर ही 2 ते 3 भागामध्ये तुटली ना, त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन नवीन काय होते, फंगस तयार होते, याला म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. एवढं सिंपल, काहीच नाही. पुढच्या मध्ये कोणता, फिजन. आता फिजन म्हणजे काय, जर हा मदर सेल आहे, कोणता फंगसची मदर सेल आहे, ती फंगसची मदर सेल 2 सेल मध्ये डिवाइड झाली आणि ती डिवाइड होते. जर तिचा काळ जर संपत आला ना, कोणता ती सेल, कोणता आपलं जे कंटेंट आहे ते कंटेंट 2 सेल मध्ये काय करते, रूपांतर करते किंवा कन्वर्ट करते आणि 2 सेल मध्ये सेम कंटेंट कन्वर्ट केल्यानंतर ज्या 2 नवीन सेल तयार होतील त्या नवीन सेल पासून कोणता नवीन नवीन ज्या फंगस आहे त्या फंगस सिमिलर मदर सेल सारख्या तयार होत असतात, याला म्हणतो आपण फिजन. काय म्हणतो आपण त्याला, फिजन. आणि लास्ट कोणता आहे, बडिंग इन ईस्ट. कोणता, स्वतःच्या बॉडीला म्हणजे फंगसची एक बॉडी असते, मदर सेल असते, मदर सेलला कोणतं न्यूट्रिशन जास्त झाल्यानंतर किंवा त्याला असं वाटलं की आपल्या संघर्षाचा काळ आहे, आपला प्रोटीन तयार करायचे आहे, त्यावेळेस कोणता त्याच्या बॉडीला कोणता एक्सटेरियर जे आहे, एक्सटेरियर काय होतं, बड तयार होतं, ज्याला आपण कोंब सुद्धा म्हणू शकतो, पण आपल्याला ते कोंब पेपरला लिहायचा नाही. आणि हा कोंब तयार झाल्यानंतर कोणता पॅरेंट बॉडीपासून काय होतो, हा बड वेगळा होतो आणि हा बड पॅरेंट बॉडीपासून वेगळा झाल्यानंतर परत काय होते, मदर सेल तयार होते आणि त्या मदर सेल पासून कोणता नवीन जी सिस्टर सेल आहे ती सिस्टर सेल काय करते, नवीन परत इंडिव्हिज्युअल जी आहे फंगाई, ती फंगाई तयार करत असते, याला म्हणतो आपण ईस्ट. कोणतं, बडिंग इन ईस्ट. मग काय बघितलं आपण, फ्रॅगमेंटेशन मध्ये तुकडे होणे, त्यानंतर फिजन म्हणजे काय रे, एकच सेल 2 नवीन सेल तयार करणे, आणि बड म्हणजे काय रे, पॅरेंट बॉडीला बड येणे, तो बड बाहेर पडला, त्या बड पासून तुम्हाला नवीन नवीन इंडिव्हिज्युअल जे आहेत म्हणजे फंगस जे आहेत ती फंगस बघायला भेटणार आहे. एवढं सिंपल आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आहे आपलं कोणतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेमी कोणतं, व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजे काय, आपण जर बघितलं पॅरेंट बॉडीला बड येणे, कोणता त्यानंतर एक सेल 2 भागामध्ये डिवाइड होणे किंवा फ्रॅगमेंटेशन तुकडे होणे, त्यासारखं सेमी. आता पहिलं बघा, कोणता, कोर्निया फॉर्मेशन, कोणता स्पोरेंजिओपोर आणि कोणता झूस्पोर. आपली मेथड कोणती, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय म्हटलंय, पहिली मेथड आपण बघून घेऊ, कोणता, कोर्निया फॉर्मेशन किंवा कोर्निया. आता सेम स्ट्रक्चर असतं, हायफिल असते, पण त्या हायफिलला त्या पॅरेंट बॉडीला कोणता असे जे लहान लहान स्पेरिकल आहेत ना, असे स्पेरिकल असे लहान लहान काय येतात, कोर्निया येतात. कोर्निया, त्याला काय नाव पडलंय, कोनिडिया फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. आणि जरी हे कोनिडिया कोणता पॅरेंट बॉडी पासून जर वेगळे झाले, काय आले, पॅरेंट बॉडी पासून वेगळे आले, पॅरेंट बॉडी पासून वेगळे झाल्यानंतर प्रत्येक जो स्पोर आहे नवीन नवीन जी फंगस आहे ती फंगस तयार करतो. म्हणजे पॅरेंट बॉडीला असं काही स्ट्रक्चर येतं, त्या स्ट्रक्चर नाव काय पडले, कोनिडिया आहे. आणि ते कोनिडिया जर सेपरेट झाली, ते कोनिडिया सेपरेट झाल्यानंतर प्रत्येक कोनिडियापासून कोणता, प्रत्येक कोनिडियापासून प्रत्येक स्पोर पासून तुम्हाला नवीन नवीन जे फंगस आहे ती फंगस बघायला भेटते. एवढं सोपं आहे, कोणतं, कोनिडिया फॉर्मेशन. त्यानंतर स्पोरेंजिओपोर. आता जी पॅरेंट बॉडी आहे कोणता, त्या पॅरेंट बॉडीला कोणता स्पोर येतात, कोणता ते स्पोर काय इंडिव्हिज्युअल काय जर्मिनेट होतात आणि ते जर्मिनेट झाली परत नवीन फंगस तयार होतं, याला काय म्हणतो आपण स्पोरेंजिओपोर. कोणता आहे का, स्पोरेंजिओपोर झाली. म्हणजे तुम्हाला ही जी छत्री दिसली, जे छाता दिसत आहे त्या छाताच्या खाली जे आहेत पण तुम्हाला भरपूर सारे स्पोरेंजिया जे आहेत तुम्हाला बघायला भेटतील आणि प्रत्येक स्पोरेंजिया काय करते, नवीन नवीन जी हायपा आहे ती हायपा तयार करू शकते, ही त्याच्याकडे काय असते, ॲबिलिटी असते. पण लक्षात ठेवा, कोणता, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणि व्हिजिटिव्ह प्रपोगेशन मध्ये कोणता पॅरेंट फक्त एकच असतो,
त्या एकाच पॅरेंट सारख्या नवीन नवीन जे हायपा आहे त्या नवीन नवीन हायपा तयार होत असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि लास्ट कोणता आहे आपला झूस्पोर म्हणजे काय, जर पॅरेंट बॉडी आहे पॅरेंट बॉडीच्या आतमध्ये कोणता अनफेवरेबल कंडिशन मध्ये, आणि अनफेवरेबल कंडिशन केव्हा, जेव्हा त्यांची कंडिशन एकदम क्रिटिकल असते, जेव्हा त्यांना खायला वेळ प्रॉपर नसतं, अशा वेळेस काही काही फंगस कोणता स्वतःच्या बॉडीच्या आतमध्ये कोणता झूस्पोर तयार करतात. आणि जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन आल्यानंतर कोणत्या चांगली परिस्थिती झाल्यानंतर कोणता खायला प्यायला चांगलं भेटल्यानंतर हे जे स्पोर आहे कोणता बॉडीमधून बाहेर पडतात आणि यांना काय असतात, फ्लॅजेला असतात. आणि यांना फ्लॅजेला असल्यामुळे आपण याला काय म्हणतो, झूस्पोर असं म्हणतो. मग आपण 3 बघितले असेक्शुअल मध्ये. मला सांगा आपण व्हिजिटेटिव्ह मध्ये काय बघितलं, व्हिजिटेटिव्ह प्रपोगेशन मध्ये बघितलं फ्रॅगमेंटेशन, त्यानंतर बडिंग, त्यानंतर फ्युजन, आपण 3 बघितले. त्यानंतर सेम असेक्शुअल मध्ये काय बघितलं आपण, कोर्निया फॉर्मेशन, त्यानंतर कोणतं स्पोरेंजिओफोर, आणि कोणतं बघितलं आपण झूस्पोर. हे तिन्ही पण नावं एकदम लक्षात आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघितलं ना एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. त्यानंतर बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, काय बघायचं आपला सेक्शुअल रिप्रोडक्शन, एकदम सिंपल आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये लक्षात ठेवायचं तुम्ही, कोणता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नेहमी कोणता 2 पॅरेंट बॉडीची गरज पडत असते, कोणता मेल पॅरेंट बॉडी आणि कोणता फिमेल पॅरेंट बॉडी. काम काय पडतं, मेल पॅरेंट बॉडी काय करते, मेल गॅमेट तयार करते, आणि फिमेल पॅरेंट बॉडी काय करते, फिमेल कोणता गॅमेट तयार करते. जसं ह्युमन बिंग मध्ये असं सेम कोणता 2 बॉडींची गरज पडते, तसं याच्यामध्ये सुद्धा कोणता 2 बॉडींची अल्टरनेटली गरज पडत असते. मग बघा इथे काय म्हटले, आता बाय ऊस्पोर, आस्कॅस्पोर आणि कोणता बॅसिलिओस्पोर. मग आपण समजून घेऊ ऊसपोर काय, ॲस्ट्रोस्पोर काय आणि कोणता बॅसिलिओस्पोर आहे. आज तुम्हाला इथे दिले कोणता सिंपल फंगीची काय दिले, लाईफ सायकल दिली, काय दिलेली आहे, लाईफ सायकल दिली आहे. आता पहिली जी डायग्राम आहे कोणता, पहिली डायग्राम आपले महत्वाची आहेच, तरी पण ह्या पॉईंट मध्ये आपण जे ॲस्ट्रोस्पोर आहे कोणता ॲस्ट्रोस्पोरस कोणता हे आपण बघून घेऊ. आता ही जी पॅरेंट बॉडी ना ती काय करते, डिवाइड होते वेगळ्यामध्ये. म्हणजे ॲस्ट्रोस्पोर मध्ये मेल आणि फिमेल जे आहेत कोणतं मेल गॅमेट तयार करतं, फिमेल काय करते, फिमेल गॅमेट तयार करतं. आणि यापासून काय होतं, नवीन नवीन जे हायपा आहे किंवा जी फंगस आहे ती फंगस तयार होत असते. बघा मग दे आर प्रोड्यूस इन द डिस्टिंक्ट स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ फ्रुटिंग बॉडी. आता त्यांच्यामध्ये याच्यामध्ये काय होतं, फ्रुटिंग बॉडी जे आहे स्ट्रक्चर ते तयार होत असतं. आता यामध्ये पण 2-3 दिले बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, कोणकोणते, पहिला आहे प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि कोणता मिओसिस. आता आपल्याला समजून घ्यायचं कोणता प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय, कॅरिओगॅमी म्हणजे काय आणि मिओसिस म्हणजे काय. आता बघा मग कोणतं पहिल्यांदा प्लाझ्मोगॅमी, फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम ऑफ 2 मोटाईल और नॉन मोटाईल गॅमेट फ्युजन. आता प्लाझ्मोगॅमी इतके सिंपल आहे, मला सांगा फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेले प्लाझ्मोगॅमी आहे, ही एक सेल, ही एक सेल. आपण काय बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पॅरेंट बॉडी काय करतात, 2 गॅमेट बनवतात, काय करतात 2 गॅमेट बनवत असतात. आपण बघितलं कोणतं, ही सेल आहे, सेल चार्टमध्ये काय न्यूक्लियस आहे, सेल आहे, सेल चार्टमध्ये काय न्यूक्लियस, हे आपण बघितलं. आता प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय, यांचा जो प्लाझ्मा आहे ना कोणता, हा जो प्लाझ्मा आहे तो काय होतो, इंटरचेंजेबल होतो, एकत्र येतो, काय तो एकत्र येतो. बघा काय म्हटलं तर फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम ऑफ 2 मोटाईल और नॉन मोटाईल गॅमेट. आता ही 2 मोटाईल किंवा नॉन मोटाईल जे गॅमेट आहे ते गॅमेट एकत्र येणं, मी तुम्हाला सेलच्या द्वारे सांगितलं, पण कोणता ही 2 गॅमेट जेव्हा एकत्र येईल ना, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, यांच्यामध्ये जो प्रोटोप्लाझम आहे, जे कंटेंट आहे ते काय होणं, एकत्र येणं, याला म्हणतो आपण प्लाझ्मोगॅमी. आता कॅरिओगॅमी म्हणजे काय बघा, कॅरिओगॅमी म्हणजे न्यूक्लियस, कॅरियर म्हणजे काय न्यूक्लियस. बघा इथे फ्युजन ऑफ 2 न्यूक्लिआय. आता ही न्यूक्लिआय कोणता, हे न्यूक्लिआय एकत्र येणं, याला काय म्हणतो आपण कॅरिओगॅमी. काय म्हणतो आपण याला कॅरिओगॅमी. हा न्यूक्लियस आहे ना, हा न्यूक्लियस काय होणं, हा आणि हा न्यूक्लियस काय करणं, एकत्र येणं, याला म्हणतो आपण काय कॅरिओगॅमी. म्हणजे त्यांचा जर प्रोटोप्लाझम एकत्र आला त्याला म्हणतो आपण प्लाझ्मोगॅमी, आणि जर त्यांचा न्यूक्लियस एकत्र आला त्याला काय म्हणतो आपण कॅरिओगॅमी असं म्हणतो. बघा फ्युजन ऑफ 2 न्यूक्लिआय. आणि अजून एक बघा मिओसिस कोणता, इन झायगोट रिझल्टिंग इन द हॅप्लोस्पोर. जेव्हा हे 2 सेल एकत्र येतील, 2 सेल एकत्र आल्यानंतर त्यांचा न्यूक्लियस एकत्र आल्यानंतर त्यांचा प्रोटोप्लाझम एकत्र आल्यानंतर कोणता त्याच्यामध्ये काय होतं, डिवायडेशन होतं, मिओसिस होतं. आणि मिओसिस झालं, एका सेल पासून 2 तुम्हाला नवीन नवीन सेल काय बघायला भेटत असतात, त्याला म्हणतो आपण काय मिओसिस इन झायगोट रिझल्टिंग इन द हॅप्लॉइड स्पोर. नंतर काय होतात, हॅप्लॉइड स्पोर जे आहेत ना ते तयार होत असतात. हेच बघितलं आपण 3. कोणकोणतं बघितलं मग आपण, प्लाझ्मोगॅमी, त्यानंतर कॅरिओगॅमी आणि मिओसिस. प्लाझ्मोगॅमी कार्य त्यांचा प्रोटोप्लाझम एकत्र येणं 2 गॅमेटचा बघितलं. कॅरिओगॅमी कार्य 2 न्यूक्लियस काय करणं, एकत्र येणं, फ्यूज होणं, याला म्हणतो आपण कॅरिओगॅमी. आणि त्याच्यामध्ये काय होणं, मिओसिस होणं. जेव्हा 2 सेल एकत्र येतील त्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. मिओसिस झालं, एका सेल पासून 2 नवीन नवीन सेल जे आहेत त्या बनत असतात, त्याला म्हणतो आपण मिओसिस झालं. इन झायगोट रिझल्टिंग फॉर्म इन द हॅप्लॉइड स्पोर. पण स्पोर कशी तयार होतात, नेहमी हॅप्लॉइड होत असेल लक्षात ठेवायचं. आता हॅप्लॉइडला काय म्हणतो आपण एन जे आहे, आणि डिप्लॉइड काय म्हणतो आपण 2n जे आहे लक्षात ठेवायचं. मग बघा प्रोसिजर कोणता, प्लाझ्मोगॅमी झाली, कॅरिओगॅमी नाही, कोणतं 2 एकत्र आले, न्यूक्लियस वगैरे आहे, झायगोट फॉर्मेशन झालं, झालं झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन झालं, मिओसिस झालं, मिओसिस नंतर झायगोट फॉर्मेशन जेव्हा होणार आहे, कोणता झायगोट कसं असतं, डिप्लॉइड असतं. आणि झायगोटच्या डिप्लॉइडवरून काय तुम्हाला नवीन हॅप्लॉइड जे आहे मिओसिस होती, आणि परत नवीन स्पोर तयार होतात,
आणि नवीन तुम्हाला हायपी जे आहेत ते हायपी तयार होते. अशा प्रोसेस कोणता फंगसमध्ये कंटिन्युअस काय असते, सुरू असते, ते आपण बघितलं. चला पुढे जाऊया आपण. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला जे मेन दिले याच्यामध्ये त्यांची लाईफ सायकल जे आहेत, आपण काय बघितलं, ऍस्ट्रोस्पोर, बॅसिलोस्पोर. आता याचं आपल्याला बघून घ्यायचं नेमकं ऍस्ट्रोस्पोर काय म्हणजे काय, बॅसिलोस्पोर म्हणजे काय. बघा पुढे बघा, इन सेक्शुअल रिप्रोडक्शन टू हॅप्लोइड हायपी. कोणता, इन सेक्शुअल रिप्रोडक्शन टू हॅप्लोइड हायपी कम टुगेदर अँड फ्यूज. दोन हॅप्लोइड हायपी एकत्र येतात आणि कोणता फ्यूज होतात, काय होतात, फ्यूज होत असं. पुढे बघा, इन सम फंगाय फ्युजन ऑफ टू हॅप्लोइड सेल. कधी कधी फंगायमध्ये काय होतं बघा, कधी कधी फंगायमध्ये काय होतं, जे फ्युजन म्हणजे दोन हॅप्लोइडच्या सेल्स आहेत ते एकत्र येतात. हॅप्लोइड सेल काय करतात, एकत्र येत असतात, इमिजिएटली रिझल्ट इन द डिप्लॉइड सेल. मग डिप्लॉइड सेल होते. आता नक्कीच आहे कोणतं, फंगाई नेहमी कशी असते, डिप्लॉइड असते. आणि ती डिप्लॉइडचं जेव्हा हॅप्लोइड होणार आहे, कोणतं हॅप्लोइड एकत्र आलं का होतं, नवीन डिप्लॉइड तयार होणार आहे, हे तुम्हाला म्हटले. मग आपण बघा पहिले कोणतं, बॅसिलोस्पोरची ही लाईफ सायकल जाईल एकदम सिंपल. कोणता, पॅरेंट बॉडी असते, ती काय करते, एक गॅमेट तयार करते. मेल पॅरेंट बॉडी काय कराल, मेल गॅमेट तयार कराल. फिमेल पॅरेंट बॉडी काय कराल, फिमेल गॅमेट तयार कराल. आणि असे गॅमेट तयार होऊन तुम्हाला नवीन जे हायपी आहे ती हायपी तयार होण्याची प्रोसेस आहे तीच तुम्हाला दिलेली आहे. आता बॅसिलो कार्पमध्ये काय होतं आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघून घेऊ, अजून आपलं क्रिस्टल क्लिअर येईल. आता बघा यामध्ये जर बेसिक थिंग आपण बघायला गेलं कोणकोणती बघा, इन ऍस्कोमायसिटीज. ऍस्कोमायसिटीज मध्ये बघा इथे काय म्हटलंय, इन ऍस्कोमायसिटीज म्हणजे ही जी फंगस आहे ऍस्कोमायसिटीज, त्यामध्ये काय होतं बघा, बघा इथे इन ऍस्कोमायसिटीज अँड बॅसिलोमायसिटीज कोणतं, अ डायकॅरियोटिक स्टेज ऑफ द डायकॅरियोफेज. डायकॅरियो म्हणजे काय, डाय म्हणजे दोन, डाय म्हणजे मरण नाही, डाय म्हणजे काय, दोन. बघा डायकॅरियोटिक स्टेज ऑर डायकॅरियोफेज कोणता, एन प्लस एन. आता एन एन म्हणजे काय, हॅप्लॉइड. एन एन प्लस टू न्यूक्लिआय पर सेल. दोन न्यूक्लिआय एका सेलमध्ये येतात. कोणता, पर सेल. बघा टू न्यूक्लिआय पर सेल एका मध्ये. हा पर सच कंडिशन इज कॉल्ड ॲज द डायकॅरियन. आता आपण बघितलं मग प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी, मेओसिस. आता कॅरिओगॅमी म्हणजे काय, दोन न्यूक्लियस एकत्र येणं. प्लाझ्मोगॅमी काय, दोघांमधलं प्रोटोप्लाझम जो आहे काय एकत्र येणं, त्याला म्हणतो आपण काय, प्लाझ्मोगॅमी किंवा कॅरिओगॅमी. आता त्याच्यामध्ये काय म्हणतात, दोन न्यूक्लियस जर एकत्र आले एका सेलमध्ये त्याला म्हणतो आपण डायकॅरियन. डाय म्हणजे काय, दोन, कॅरियन म्हणजे काय, न्यूक्लियस. दोन न्यूक्लियस एकत्र आले. पुढे बघा, लेटर पॅरेंटल न्यूक्लिआय फ्यूज अँड द सेल बिकम डिप्लॉइड. कोणता, मग पॅरेंटल फ्यूज काय होतं, एकत्र येतात. बघा इथं लेटर पॅरेंटल न्यूक्लिआय फ्यूज, पॅरेंट न्यूक्लिआय फ्यूज होतात, एकत्र येतात, त्यामुळे द सेल बिकम डिप्लॉइड. पण ती सेल जेव्हा पहिल्यांदा हॅप्लॉइड असते, कोणता, हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड इज इक्वल टू डिप्लॉइड. कोणता, डिप्लॉइड सेल काय होते, तयार होत असते, ते आपल्याला बघितली. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. आता इथे बघा आपला ऍक्च्युअल त्यांची लाईफ सायकल थोडीशी बघा. फंगाय फ्रॉम द फुटिंग बॉडी इन विच रिडक्शन डिव्हिजन ऑकर. रिडक्शन म्हणजे काय, मिओसिस होणं. तुम्हाला बघा ही दोन नाव लक्षात ठेवा, कोणता, मिओसिस आणि मायटोसिस. काय म्हटलंय, मिओसिस आणि मायटोसिस. आता मायटोसिस मध्ये काय होतं बघा, मायटोसिस मध्ये मिओसिस होतं कोणता, जर एखाद्या गोष्टी मिओसिस झाली ना, जर एखादी सेल डिप्लॉइड असेल, डिप्लॉइड काय होते, हॅप्लॉइड सेल तयार होते. काय होतात, दोन हॅप्लॉइड सेल तयार होत असतात. आणि जर आपण बघितलं कोणता मायटोसिस झाली, मायटोसिस मध्ये 2n चे परत काय होतात, 2n जी सेल आहेत ना, 2n सेल तयार होत असते, याला म्हणतो आपण. आता यांचं नाव काय, मिओसिस म्हणजे आपण याला म्हणतो रिडक्शनल डिव्हिजन. काय म्हणतो, रिडक्शनल डिव्हिजन. आणि याला काय म्हणतो आपण, इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन आहे. म्हणजे तुम्ही जर शब्द ऐकला कोणता रिडक्शन, तुम्हाला समजून घ्या काय मिओसिस होता. आणि तुम्ही जर शब्द ऐकला कोणता मायटोसिस, तुम्ही काय समजून घ्यायचं, इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे जशी आहे तशी सेल तयार करणं, किंवा जशी आहे तशी सेल कोणता अर्धा जो भाग आहे तयार करणं, किंवा क्रोमोझोम नंबर जो आहे अर्धा करणं, याला म्हणतो आपण मायटोसिस किंवा मिओसिस, रिडक्शनल डिव्हिजन किंवा इक्वेशनल डिव्हिजन. पुढे बघा कोणता, लिडिंग टू फॉर्म इन द हॅप्लॉइड स्पोर. मग जर मिओसिस झालं 100 तुम्हाला काय भेटणार आहे, हॅप्लॉइड स्पोर बघायला भेटणार आहे. आणि तेच होतं बघा, आपण सुद्धा कसे आहोत, डिप्लॉइड आहे. कसे आहोत, डिप्लॉइड. आपले पॅरेंट सुद्धा कसे, डिप्लॉइड आहे. म्हणजे डिप्लॉइडचं काय होतं, हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात. आणि नेहमी लक्षात कोणता, मेल असेल किंवा फिमेल असेल, ज्या पण प्राण्यामध्ये, ज्या पण सजीवामध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ना, अशा सगळ्या सजीवामध्ये नक्की लक्षात कोणता, अशा सगळ्या सजीवामध्ये मेल काय करतो, मेल गॅमेट तयार करतो, आणि फिमेल काय करते, फिमेल गॅमेट तयार करत असते. आणि नेहमी मेल गॅमेट हॅप्लॉइड असतात आणि फिमेल गॅमेट कसे असतात, हॅप्लॉइड असतात. आणि जेव्हा दोन्ही पण गॅमेट हॅप्लॉइड एकत्र येतील, त्या दोन्ही पण हॅप्लॉइड गॅमेट पासून तुम्हाला नक्कीच डिप्लॉइड ऑर्गॅनिझम हा तयार होत असतो. हे तुम्ही सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. आलं पण लक्षात. चला पुढे बघू आपण. आता डायग्राम द्वारे आपल्याला बघून घ्यायचं जे पण एकदा हे झाल्यानंतर पुढे बघा. आता फंगायचे काही टाइप्स आहे बघा, काही फंगायचे काही टाइप्स कोणकोणते मग बघा. बेस ऑन द मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, फंगायचं आपण
एक्सटर्नल कॅरेक्टर. कोणता कॅरेक्टर? एक्सटर्नल कॅरेक्टर. बघा कोणकोणतं मग? ऑफ मायसिलियम. आपण मायसिलियम बघितलं, आपण हायपी पण बघितली आणि आपण मायसिलियम पण बघितलं. हायपी म्हणजे आपण काय बघितलं? हायपी म्हणजे आपण काय बघितलं? जर एक लांब धाग्यासारखा स्ट्रक्चर असेल त्याला काय म्हणतो आपण? हायपी असं म्हणतो. आणि इथे काय म्हटलं? मायसिलियम. आणि जर असंख्य हायपी एकत्र आल्या, कोणतं? त्यांचं नेटवर्क आलं, त्यांच्या नेटवर्कला आपण काय म्हणतो? मायसिलियम असं म्हणणार आहे. मग पुढे बघा, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन. मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन काय? त्यांची मॉर्फॉलॉजी कशी आहे? म्हणजे ते लांब धाग्यासारखं स्ट्रक्चर जे आहेत ना, लांब धाग्यासारखं जे स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं ते पण आपलं बघायचं. त्यावरून आपण काय केलं? त्यांचं फंगायचे टाइप्स पाडले, प्रकार वेगळे केले. त्यानंतर त्यांचं मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन, स्पोर कसे तयार करतात, काय स्पोर कसे तयार करतात ते बी आपल्या वेगळे केलं आहे. आणि कोणतं? फुटिंग बॉडी. त्यांची फुटिंग बॉडी कोणतं कशी आहे? फंगाय क्लासिफाय फॉलो. मग आपण काय काय बघितलं? फंगायचं मायसिलियम कसं आहे, त्याची मॉर्फॉलॉजी कशी आहे, ते कसं दिसतं एक्सटर्नल ते बघायचं, ते स्पोर फॉर्मेशन कसं करतं ते बघायचं, आणि त्यांची बॉडी कशी आहे, ते दिसतात कशी, बॉडी कशी आहे, फ्रुटिंग बॉडी कशी आहे ते आपलं बघायचं आहे. आणि ह्या तीनच्या बेसिसवरती आपण फंगायचं क्लासिफिकेशन केलं. मग मला सांगा, फंगायचं आपण एकूण 1 2 3 4 क्लासमध्ये काय केलं? क्लासिफिकेशन केलं आहे, डिवाइड केलं आहे. आपण त्या फंगायला वेगळं केलं आहे. मग पहिलं बघा, पहिलं काय म्हटलंय? फायकोमायसिटीज. काय म्हटलं आपण त्याला? फायकोमायसिटीज. दुसरं कोणतं आहे? ऍस्कोमायसिटीज. तिसरं कोणतं आहे? बॅसिडिओमायसिटीज. आणि कोणतं लास्ट आहे? डिटेरिओमायसिटीज आहे. आता या सगळ्यांचे आपलं एक्झाम्पल बघायचे. मग स्टेप बाय स्टेप आपण बघून घेऊ. या सगळ्यांचे एक्झाम्पल आहे. कोणतं? पहिलं फायकोमायसिटीज, ऍस्कोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज, कोणतं? डिटेरिओमायसिटीज आहे. मग तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल पण देईल बघा. ब्रेड मध्ये कोणतं असतं, ईस्ट मध्ये कोणतं असतं, त्यानंतर मशरूम मध्ये कोणतं हे असतं, आणि कोणतं पेनिसिलियम मध्ये कोणतं असतं. तुम्हाला याच्यावरून तुम्हाला अंदाज येईलच कोणतं आपण जे बघू राहिले. फायकोमायसिटीज आहे, ऍस्कोमायसिटीज वगैरे आहे, यांच्यामध्ये बदल काय नेमका. पुढे आपला पहिला जो टाईप बघायचा आहे कोणता? पहिला आहे आपल्याकडे टाईप, तो म्हणजे फायकोमायसिटीज. म्हणजे काय? लोअर फंगाय. आपण फायकोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज आहे, ऍस्कोमायसिटीज वगैरे आहे. जर आपण पहिलं जर क्लासिफिकेशन बघितलं ना, हा पहिलं क्लासिफिकेशन एकदम प्रिमिटिव्ह आहे, एकदम बेसिक आहे. मग बघा, बेसिक बघून घ्या. लोअर फंगाय काय म्हणते इथे बघा. त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत ना, कॅरेक्टरिस्टिक जे फीचर्स वगैरे आहे, जे गुणधर्म आहे ते काय काय आहे? पहिले बघा, दे अकर्स इन ॲक्वेटिक हॅबिटॅट. म्हणजे पाण्यामध्ये राहतं. आतापर्यंत आपण बघितलंच नव्हतं फंगाय पाण्यामध्ये राहतं, किंवा तुम्हाला माहिती पण असेल, पण आपण बघितलं एकदम प्रिमिटिव्ह आहे. जसं आपण अलगीचं बघितलं, फंगायचं बघितलं, त्यानंतर आपण काय बघतो? किंगडम मोनेरा वगैरे आहे. हे सगळे कसे आहे? बेसिक एकदम प्रिमिटिव्ह आहे. आपलं पुढे बघायचे, जेव्हा आपण प्लांट किंगडम हा चॅप्टर बघणार आहे ना, तेव्हा त्या प्लांट किंगडम या चॅप्टर मध्ये आपल्या सगळ्या बेसिक गोष्टी बघायच्या आहे. बघा मग, इन ॲक्वेटिक हॅबिटॅट अँड द नॉन डिकिंग वूड. ऑन द डिकिंग वूड. नॉन म्हणजे कोणता? ऑन डिकिंग वूड आहे. म्हणजे ज्या सडलेल्या जे लाकडं वगैरे आहे, जे कुजलेले लाकडे, त्या कुजलेल्या लाकडावरती ही फंगाय वाढते, ही बुरशी वाढते. फंगायला काय म्हणतो आपण? बुरशी असं म्हणतो बघा. इन मॉइस्ट अँड द डॅम्प प्लेसेस. ज्या ठिकाणी त्यांना गारवा, ज्या ठिकाणी त्यांना ओलावा, किंवा ज्या ठिकाणी त्यांनी पाणी वगैरे असेल ना कोणता, अशा सगळ्या भागामध्ये ही फंगस वाढते. तिला काय म्हणतो आपण? फायकोमायसिटीज जे आहेत लोअर फंगाय. आता पी वरून का लक्षात ठेवा तुम्ही? पी वरून. आता पी म्हणजे काय? पाणी. पाण्यामध्ये वाढणारी जी फंगस आहे त्याला म्हणतो आपण फायकोमायसिटीज जे आहे. मग पुढे बघा, प्लेस ऑर ॲज अ ऑब्लिगेट पॅरासाइट. आता ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे काय? दुसऱ्याच्या म्हणजे होस्ट होते अवलंबून राहते. कुठं राहते? होस्ट होते अवलंबून राहते. मग तुम्हाला याचा अर्थ पण दिले कोणता? ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे होस्ट होते म्हणजे कोणता? जी होस्ट शिवाय जगू शकत नाही. काय? होस्ट शिवाय. फॉर एक्झाम्पल, जर एखादा प्राणी असेल, त्या प्राण्याला दुसऱ्या सजीवाशिवाय राहत नाही, किंवा एखादा मित्र आहे, त्या मित्राला दुसऱ्या एखाद्या मित्राशिवाय अजिबात राहत नाही, किंवा त्याला अजिबात चेन पडत नाही. जसं हे फंगस वगैरे आहे. ही फंगस त्यांचा जो होस्ट आहे, होस्ट कोणता? होस्ट आहे, त्या होस्ट शिवाय जगू शकत नाही. जर होस्ट मेला, यस तो मरणार, नष्ट व्हायचं. त्याला म्हणतो आपण ऑब्लिगेट पॅरासाइट. दुसऱ्यावरती एकदम निर्भर राहतात, एकदम डिपेंड राहतात, एकदम क्लोज राहतात. जर तू आहे तर मी आहे, जर मी नाही तर तू नाही, तू आहे तर मी नाही, ठीक आहे, तू नाही तर मी नाही, असं एकमेकांवर अवलंबून असतं. पुढे बघा, दे मायसिलियम इज अ असेप्टेड अँड द कोनियोसायटिक. आपण अपसेप्टेड बघितलं, आणि कोणतं? कोनियोसायटिक बघितलं. आपण कोनियोसायटिक मध्ये काय बघितलं? लॉंग आहे, ते ट्युब्युलर आहे, आणि सायटोप्लाझम मध्ये काय? मल्टीन्यूक्लियस आहे, ज्याला काय म्हणतो आपण? कोनियोसायटिक. आणि असेप्टेड बघितलं, त्याला सेप्टा नाही. सेप्टेड पण आहे आणि असेप्टेड पण आहे. ज्याला सेप्टा आहे, ज्याला ब्रँच आहे, पण ज्याला फिलामेंटस आहे, त्याला म्हणतो आपण सेप्टेड. पण याला सेप्टा नाही, म्हणून याला म्हणतो आपण असेप्टेड. ते पण आपल्याला बघायचं. पुढे बघा, ठीक आहे, असेप्ट कोनियोसायटिक आहे, आणि असेप्टेड तुम्हाला माहिती आहे. बघा मग एक्झाम्पल काय आहे? म्युकर आहे, रायझोपस आहे, ब्रेड मोड तुम्हाला म्हटलंय, अल्बिगो आहे, कोणता? पॅरासाइटिक फंगाय ऑन द मस्टर्ड. आता ही अल्बिगो डिसीज आहे, फंगल डिसीज आहे.
ती होते कोणता मस्टर्ड वरती, म्हणजे कोणतं मोहरी या झाडावरती. मस्टर्ड म्हणजे काय, मोहरी, जे मोहरीच तेल आहे. जी आपण पाणीपुरी खातो का, ती पाणीपुरी तुम्हाला मस्टर्ड ऑइल मध्ये तळलेली जर असेल ती पाणीपुरी खूप मोठी होते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ज्या ठिकाणी जम्बो पाणीपुरी असते का, जम्बो पाणीपुरी खूप मोठी दिसते तुम्हाला, कारण का ती मस्टर्ड ऑइल मध्ये तळलेली असते. जर जी पाणीपुरी मस्टर्ड ऑइल मध्ये तळलेली असेल ना, पाणीपुरी जी आहे ती पाणीपुरी थोडीशी जास्त मोठी दिसते आपल्याला. पुढे बघा, मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले, म्युकर आहे. आता ही म्युकर कॉमन आहे, कुठे पण वाढते. त्यानंतर रायझोपस आहे जे ब्रेडवरती वाढते. त्यानंतर अल्बिगो जे आहे कुठे वाढते, मोहरी झाडावरती वाढते. हे आपण 3 एक्झाम्पल बघितले, सगळे एक्झाम्पल. त्याला कोणतं फायकोमॅसिटीज. आता त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं बघा. रिप्रोडक्शन मध्ये एकदम सिंपल वे, तुम्हाला जर डायग्रामॅटिक कळत असेल. आता ह्या जो 2 डायग्राम आहे बघा, कोणता प्लस आणि मायनस. आता इथं प्लस आणि मायनस देण्यापाठी मग कारण एकच आहे, त्यामध्ये प्लस आणि मायनस मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. कोणता, एक आहे मेल आणि एक आहे कोणतं फिमेल. जेव्हा मेल आणि फिमेल एकत्र येतील तेव्हा मेल आणि फिमेल पासून तुम्हाला नवीन जर्म स्पोर जे आहेत, नवीन जे स्पोर आहे ते स्पोर तयार होतील. आणि तो स्पोर परत बाहेर पडला, त्या स्पोर पासून नवीन नवीन जे हायपा आहे, नवीन नवीन जे मायस्लियम जे आहेत, नवीन नवीन हायपा किंवा मायस्लियम किंवा जी फ्रुटिंग बॉडी आहे ती फ्रुटिंग बॉडी तयार होऊ शकते. मग आपण बघितलं बघा, फ्युजन ऑफ द 2 गॅमेट फ्रॉम द झायगोस्पोर. त्यानंतर दुसरं गॅमेट आर आयसोगॅमस. आता आपण प्लांट किंगडम मध्ये बघणार आहे कोणकोणतं, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ओगॅमस. तुम्हाला प्लांट किंगडम मध्ये आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ओगॅमस या तीनही गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. पण तोपर्यंत लक्षात ठेवा, तोपर्यंत प्लांट किंगडमसाठी लेक्चर नक्की बघा माझं. बघा इथे आयसोगॅमस मध्ये काय दिलं माहिती आहे का, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ओगॅमस. आता आयसो म्हणजे काय, अनआयसो म्हणजे काय, ओगॅमस म्हणजे काय. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा 1 2 त्यानंतर 3 4 इथे 5 6. आपण याला नाव देऊ कोणता, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस, ओगॅमस. यामध्ये काय होतं माहिती का, जर आयसोगॅमस मध्ये बघितलं आपण, हे जे 2 स्पोर आहे कोणता, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे आहेत, हे दोन्ही सारखे असतात कोणता, आणि दोघांना काय असतात, मोटिलिटी असते. मोटिलिटी म्हणजे काय, ते इकडून तिकडे जाऊ शकतात. आता दोन्ही पण सारखे गॅमेट आहे, दोघांना पण स्पोर वगैरे आहे, सॉरी फ्लॅजेला वगैरे आहे. जर या दोघांना सारखे फ्लॅजेला आणि कोणता त्यांचा जर आकार सारखा असेल, याला म्हणतो आपण आयसोगॅमस. काय म्हणतो आपण याला, आयसोगॅमस. आता अनआयसोगॅमस मध्ये काय, आता अनआयसोगॅमस मध्ये एक जो आहे गॅमेट पूर्ण मोठा असतो त्याला फ्लॅजेला असतात, याला पण फ्लॅजेला असतात, पण काय असतो, एक बारीक असतो. म्हणजे एक लहान आणि एक मोठा असतो, याला म्हणतो आपण अनआयसोगॅमस. आता ओगॅमस म्हणजे काय, आता ओगॅमस म्हणजे काय असतं, एक खूप मोठा असतो पण त्याला फ्लॅजेला नसतात. एक लहान असताना काय असतं, फ्लॅजेला असतो. म्हणजे काय, मेल गॅमेटला फ्लॅजेला असतात आणि फिमेल गॅमेटला फ्लॅजेला नसतात, याला म्हणतो आपण ओगॅमस. आयसोगॅमस दोन्ही सारखे, आयनोसोगॅमस लहान मोठे विथ फ्लॅजेला, आणि ओगॅमस म्हणजे काय रे, लहान मोठे, एकाला फ्लॅजेला नाही, एकाला काय फ्लॅजेला आहे. लक्षात ठेवायचं. याला म्हणतो आपण आयसोगॅमस, ओगॅमस आणि अनआयसोगॅमस. या तिघांमध्ये एवढा फरक आहे. वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. कळेपर्यंत मग आपण बघितलं रिप्रोडक्शन कसं होतं. पण तुम्हाला ABCDEFG अशा स्टेप दाखवल्या, त्या स्टेपद्वारे काय ते काय करतं, रिप्रोडक्शन करत असतं. म्हणजे पहिली स्टेप, दुसरी, तिसरी. त्यानंतर आपलं दुसरं बघायचं कोणतं, ऍस्कोमॅसिटीज. आपण कोणतं बघितलं पहिल्यांदा फंगाई जे आहे त्याचा टाईप क्लासिफिकेशन काय बघितलं आपण, फायकोमॅसिटीज. मग आपण शॉर्टकट ट्रिक काय लक्षात ठेवली, कोणतं, पी म्हणजे काय रे, पाणी जे आहेत. मग फायकोमॅसिटीज कुठे वाढतं, पाण्यामध्ये वाढत असतं, किंवा डॅम प्लेस आहे, ह्युमिड प्लेस वगैरे आहे, या सगळ्या जागेवरती ते वाढत असतं, ते बघितलं आपण. ऍस्कोमॅसिटीज जे आहे. आता ऍस्कोमॅसिटीज म्हणजे काय रे पोरांनो, सॅक फंजाई. आपण काय बघितलं बघा, जी मगाशी बघितली आपण जस्ट याच्या स्लाइडच्या अगोदर, ती कोणती होती, लोअर फंगाई होती. आता यामध्ये विशेष काय काय तुम्हाला देईल या लिस्टमध्ये, कोणता, सॅक्रोमायसिसचं. सॅक्रोमायसिस कार्य अशी फंगस जी आपल्याला अन्न तयार करून देते. आपण जी खाडी खातोय, आपण जी टोस्ट खातोय, ते टोस्ट पासून बनतात. ते टोस्ट बनतात एका फंगीस पासून, एका ईस्ट पासून. ते ईस्टचं नाव काय, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसिस नाव आहे. काय नाव आहे, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी. मग तुम्हाला बघा याची युनिक कॅरेक्टर काय आहे, ही आहे युनिसेल्युलर. एकच सेल आहे त्याच्यामध्ये, कशी आहे, युनिसेल्युलर आहे. बघा पुढे ईस्ट कोणता, सॅक्रोमायसिस. तुम्हाला नाव पण सांगितलं कोणतं, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी. बघा अर्ध मल्टीसेल्युलर, ती आहे मल्टीसेल्युलर, पण ती आहे युनिसेल्युलर पण. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये एकच सेल असते, किंवा त्याच्या बॉडीमध्ये त्या फंगाईमध्ये मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फंगस जे आहेत ना, त्या तुम्हाला वेगवेगळ्या फंगस बघायला भेटत असतात. पुढे बघा पेनिसिलियमचं एक्झाम्पल दिले, युनिसेल्युलरचं एक्झाम्पल काय, ईस्ट आहे, सॅक्रोमायसिस आहे, आणि मल्टीसेल्युलर एक्झाम्पल काय, पेनिसिलियम नावाची जी फंगस आहे ती आहे. पुढे बघा मायसिलियम इज द ब्रँच अँड द सेप्टेट. ब्रँच म्हणजे काय रे, त्याला फांद्या असतात, किंवा ते वेगवेगळ्या भागामध्ये असतात. कोणत्या वेगवेगळ्या भागामध्ये, 1 2 3 4 अशा भागामध्ये ते डिवाइड केलेलं असतं, त्यामध्ये आपण ब्रँच. आणि सेप्ट तुम्हाला माहिती गोलाकार असतं, आणि त्याला काय फिलामेंट वगैरे असतं, त्याला म्हणतो आपण सेप्ट आहे. पुढे बघा दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय रे, सडलेल्या कुजलेल्या वस्तूवरती वाढणं, ते बघितलं ऑलरेडी आपण. त्यानंतर डिकम्पोजर्स आहे,
कधी कधी एखाद्या वस्तूला सडवण्यासाठी किंवा कुजवण्यासाठी ही मदत करत असतात. त्यानंतर पॅरासाइटिक पण आहे, डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम. मग तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये कोणता फायकोमायसिस मध्ये एवढं काही विषय बघायला भेटलं नाही, पण तुम्हाला इथे ऍस्कोमायसिस मध्ये तुम्हाला पॅरासाइटिक पण, युनिसेल्युलर पण, मल्टीसेल्युलर पण, सेप्टेट पण आणि कोणतं तुम्हाला म्हटलं इथं डिकम्पोजरस आणि कोणतं पॅरासाइटिक, या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. आणि लास्ट कोणतं एक आहे, कोणतं कोरोना, इथं बघा कोणतं कोप्रोफिलस आहे, ग्रोईंग ऑन डग. म्हणजे असे काही आहे कोणतं जे सडलेल्या कुजल्या वस्तूवरती पण वाढतात, दलदलीमध्ये पण वाढतात, किंवा डंग जे आहे, डंग जो शेण आहे ते शेणानुसार वाढत असतात. ते आपण बघितलं कोणतं पेनिसिलियमचं. आता ऍस्कोमायसिस बघा सॅक फंजाई जे आहेत तोच आपल्या साईड पुढे आहे. आता हे रिप्रोडक्शन कसं करतं सॅक फंगाई वगैरे आहे बघा. कोर्निया फॉर्म कोणता, कोर्निया प्रोड्यूस द एक्सोजिनियसली. एक्झो म्हणजे काय रे, शरीराच्या बाहेर यांच्या कोंडिया तयार होत असतात. मग शरीराच्या बाहेर कशी कोंडी तयार होतात ऑलरेडी आपण बघितलं. जर पॅरेंट बॉडीला कोणतं स्पोर सारखं स्ट्रक्चर आलं कोणतं आणि ते बॉडीच्या वरती आहे, आणि जर हे भाग कोणते इंडिव्हिज्युअल जे स्पिरिकल भाग आहे, जर हे स्पिरिकल भाग वेगळे झाले कोणता त्या वेगळ्या भागापासून नवीन नवीन इंडिव्हिज्युअल जी फंगस आहे ती फंगस तयार होऊ शकते. ते आपण बघितलं. पुढे बघा, बाय कोर्निया प्रोड्यूस एक्झोजिनियसली ऑन द स्पेशल मायसिलियम इज कॉल्ड एज अ कोर्निडियोफोर. ऑलरेडी आपल्याला माहित होतं. पुढे बघा, कोर्निडिया जर्मिनेट प्रोड्यूस द मायसिलियम. कोणता, जर कोर्निडिया जर्मिनेट झाला, ही जर स्पिरिकल बॉडी जर्मिनेट झाली, ती जर ग्रो झाली, ती जर वाढली, त्या प्रत्येक बॉडी पासून नवीन नवीन जे मायसिलियम आहे ते मायसिलियम आपलं तयार होतं. हे सगळं काही रिप्रोडक्शन आहे, ते बघितलं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. पुढे बघा, याच्यामध्ये काय आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं कशामध्ये, ऍस्कोमायसिस मध्ये जी सॅक फंजाई आहे. फायकोमायसिस मध्ये आपल्या एवढं एकदम बेसिक बघायला भेटलं त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, पण थोडीशी ऍस्कोमायसिस जी आहे कोणतं ही जी आहे सॅक फंगाई आहे थोडंसं ऍडव्हान्स आहे. मग पुढे बघा, बाय ऍस्कोस्पोर प्रोड्यूस द एंडोजिनियसली. एंडो म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये. आता इथं एक्झोजिनियसली पण आहे आणि एंडोजिनियसली पण आहे. जर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं यांच्यामध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितल्यानंतर आपलं बघितलं कोणतं शरीराच्या बाहेर तयार होतं कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा पॅरेंट बॉडी, एकच पॅरेंट बॉडी वेगवेगळ्या आपल्या फंगसला जन्म देत असतात. पण इथं काय सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, दोन्ही पण पॅरेंट बॉडी कोणता मेल पॅरेंट बॉडी कोणता फिमेल पॅरेंट बॉडी, हे दोन्ही पण दोन गॅमेट तयार करत असतात. मग इथे बघा, द ऍस्कोस्पोर प्रोड्यूस द एंडोजिनियसली इन द सॅक लाईक ऍस्काय. ऍस्काय म्हणजे काय रे बघा, इथं ऍस्कस म्हटलं तर सिंगल आहे. जर आपण इंग्लिशमध्ये बघतो बघा कोणतं सिंग्युलर नाउन असेल किंवा प्लुरल नाउन वगैरे आहे. आता सिंग्युलर नाउन म्हणजे काय, एक वचनी किंवा अनेक वचनी. तसं यांना जर आपण काय म्हटलं अनेक वचनी म्हटलं तर कोणता ऍस्काय आहे, आणि जर आपण एक वचनी म्हटलं काय त्याला ऍस्कस वगैरे आहे. जे ऍस्कस आहे जे ऍस्काय बघा कोणता ऍस्काय आर अरेंज्ड फ्रॉम ऍस्कोस्पोर. त्यांच्या प्रोटीन बॉडीमध्ये काय ते ऍस्कोस्पोर तयार होतात, आणि ते प्रोटीन बॉडीमध्ये ऍस्कोस्पोर जे मेल आहे आणि फिमेल आहे एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून नवीन परत काय होते प्रोटीन बॉडी तयार होत असते, ते आपलं बघायचं. ठीक आहे. आता ऍस्कोमायसिस बघा, पुढे एक्झाम्पल तुम्हाला दिले ऍस्कोमायसिस. एक्झाम्पल काय काय दिले आपला, पुढे बघा, ऍस्परजिलस नायगारे हे आपण 10वीला बघितलं होतं. एक्झाम्पल असतं कोणता, ऍस्परजिलस नायगार, क्लॅव्हिसेप्स आहे आणि कोणता न्यूरोस्पोरा. हे तुम्हाला डायरेक्ट एनसीईआरटी लाईन टू लाईन आहे, एनसीईआरटी लाईन टू लाईन आहे. पुढे बघा कोणता, न्यूरोस्पोरा इज यूज इन द बायोकेमिकल अँड द जेनेटिक वर्क. न्यूरोस्पोरा जी नावाची फंगस आहे ती तुम्हाला बायोकेमिकल अँड जेनेटिक वर्क मध्ये कामं येत असते. म्हणजे अशा काही फंगस आहे, त्या फंगस आपल्या शरीरामध्ये केमिकल तयार होतं. माणसाच्या शरीरामध्ये जसं सेम केमिकल तयार होतं असं सेम केमिकल आपण लॅबोरेटरीमध्ये तयार करू शकतो. लक्ष ठेवायचं. पुढे बघा, मोरल्स अँड द टफल्स. तुम्हाला मोरल्स पण दिले आणि इथं टफल्स पण दिले बघा या साईडला. कोणता हे टफल्स वगैरे आहे, हे मोरल्स अँड टफल्स कोणता आर एडिबल अँड द डिलिशियस. एडिबल म्हणजे काय, ते खाण्यायोग्य असतात आणि खायला खूपच छान लागतात, डिलिशियस असतात. आपण बघा एखाद्या जर डिश आली ना आपल्याकडे, आपली जर फेवरेट डिश असेल, त्या फेवरेट डिश आपण काय म्हणतो खूप डिलिशियस आहे, खूप चवदार वगैरे आहे. मग तुम्हाला हे मोरल्स अँड टफल्स जे कशा जातात एकदम चवदार असतात. मग आपण काय बघितलं ऍस्कोमायसिस मध्ये, ऍस्कोमायसिस मध्ये आपण काय बघितलं, हे जेवढे पण आहे हे सगळे ऍस्कोमायसिस कोणता पॅरासाइटिक पण आहे, त्यानंतर सॅप्रोफायटिक पण आहे, त्यानंतर ते डंग मध्ये पण वाढतात. हे सगळे आपण गोष्टी बघितल्या. म्हणजे याचा आपला फायदा पण आहे तोटा पण आहे सगळ्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला थर्ड जो टाईप आहे तो आहे बॅसिडोमायसिटिस. कोणता आहे, बॅसिडिओमायसिटिस. मग बॅसिडोमायसिटिस विचार काय करायचा आपला, आपण काय बघितलं पहिला आपला ऍक्वेटिक बघितला कोणता फायसोमायसिटिस बघितला, कोणता फायकोमायसिटिस आहे पाण्यामध्ये वाढतो. दुसरा बघितला आपण बॅसिडोमायसिटिस जे आहेत. बॅसिडोमायसिटिस कोणता आपला फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. पण जो तिसरा प्रकार आहे कोणता बॅसिडोमायसिटिस आहे, याचा आपला फायदा आहे की तोटा आहे ते आपलं बघायचं. मग पहिले काय म्हणले, इन्क्लूड मशरूम कोणता ब्रॅकेट फंगाय ऑर द पफ बॉल. हे तीन पण आहे, कोणता मशरूम आहे,
ब्रॅकेट फंगाय आहे आणि पबबॉल आहे. हे तिघांचे पण आपलं काम समजून घ्यायचे आहे. बघा पहिलं कोणतं मशरूम, त्यानंतर ब्रॅकेट फंगाय, त्यानंतर पफ बॉल आणि कोणतं रे रस्ट पॅरासिटिक आहे. मग यामध्ये पण सुद्धा काय आहे, काही आपला हानिकारक आहे, काही आपल्यासाठी फायद्याचे आहे, हे आपण दोन्ही पण बघायचे. बघा मग तुम्हाला काय म्हटलं एक्झाम्पल, आता हे मशरूम काय आपण खातो का, हे आपण मशरूम खात नाही. हे आपण खातो का, खात नाही. पबबॉल आपण खातो का, पबबॉल सुद्धा आपण खात नाही. मग तुम्ही जे मशरूम खातात ते मशरूम कोणतं आहे, ॲगॅरिकस. त्याला एक नाव पडले कोणतं, प्लुरोटस सजर काजू. ते आपल्या हॉटेलमध्ये बघायला भेटलं आणि कोणतं हे माणूस कोणता स्वतःहून ते ग्रो करत असतो ते पण आपलं बघायचं. पुढे बघा इन्क्लूड द मशरूम कोणता ब्रॅकेट फंगाय और पब बॉल कोणता, दे ग्रो इन सॉइल ऑन लॉग्स अँड द ट्री स्टम्प. मग कुठे कुठे वाढतात बघा ते कोणता, दे ग्रो इन सॉइल मातीमध्ये, त्यानंतर ऑन लॉग्स ऑन ट्री स्टम्प, मग तुम्हाला लॉग्स ऑन ट्री स्टम्प दिले, अँड लिव्हिंग प्लांट बॉडीज ॲज पॅरासाइट. म्हणजे जर ते लिव्हिंग प्लांट वरती वाढले कोणता डिसीज कॉज करतील ते पॅरासिटिक आहे. मग तुम्हाला रस्ट एक्झाम्पल काय दिले, रस्ट अँड स्मट, हे तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले. म्हणजे कधी कधी ज्या फंगस आहेत ना त्या ब्लॅकिश कलरच्या, रेड कलरच्या किंवा व्हाईट कलरच्या हे असतं, मग त्याला काय नाव दिले, रस्ट अँड स्मट असं नाव दिलेलं आहे. बघा मायसिलियम इज अ ब्रँच अँड सेपेट, कोणता ब्रँच, त्यांना ब्रँच असतं मायसिलियमला. मायसिलियम कशाला म्हटलं परत परत सांगतोय, आपण म्हटलं हायपी म्हणजे कोणता सिंगल एक धागा असतो, थ्रेड लाईन त्याच्यावर दिसतो आपण हायपी. आणि जर त्या असंख्य हायपी एकत्र आल्या, त्यांनी जर नेटवर्क तयार केलं, त्या सगळ्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, मायसिलियम समजत असतो. मग त्यांची जे मायसिलियम कसं आहे, ते ब्रँच आहे, त्यांना ब्रँचवर आहे, फांद्यावर आहे, त्यानंतर त्या सेप्ट आहे, त्यांना सेप्ट आहे, त्या काही फिलामेंटस फॉर्म मध्ये आहे, ते आपण बघितले पाठीमागच्या स्लाइडमध्ये, बरोबर. बेस्ट माहिती बघा रिप्रोडक्शन कसं होतं. आता यामध्ये रिप्रोडक्शन जे होतं कोणतं, ते होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. कसं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग बघा इथे काय म्हटले, द असेक्शुअल स्पोर आर जनरली नॉट फाउंड. असेक्शुअल स्पोर आर जनरली नॉट फाउंड, ते आपल्याला बघायला भेटत नाही. बघा बट व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कोणता, बाय द फ्रॅगमेंटेशन इज कॉमन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे आपल्याला कळलंय, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, जर बॉडीचे तुकडे झाले, त्या बॉडीच्या प्रत्येक तुकड्यापासून आपला नवीन नवीन जो ऑर्गॅनिझम आहे, तो नवीन नवीन ऑर्गॅनिझम हा बघायला भेटत असतो. ते बघितलं आपण. सेक्स ऑर्गन आर ॲब्सेंट, सेक्स ऑर्गन काय ॲब्सेंट आहे, लक्ष घेतलं आपण. आता सेक्स ऑर्गन जर असते, आपण काय शिकलो असतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकलो असतो. बघा बट प्लाझ्मोगॅमी, त्यानंतर कोणता कॅरिओगॅमी आहे त्याच्यामध्ये होतं. बघा प्लाझ्मोगॅमी ऑकर्स बाय फ्युजन ऑफ टू व्हिजिटेटिव्ह ऑर द सोमॅटिक सेल ऑफ द डिफरंट स्टेन ऑर जिनोटाइप्स. आता प्लाझ्मोगॅमी काय बघितलं आपण, दोन सेल बघितला, काय बघितला, दोन सेल, ही एक सेल आहे आणि एक सेल आहे, एक दोन सेल. ह्या दोन सेल मध्ये कंटेंट काय आलं, एकत्र आलं, त्याला काय म्हणतो आपण प्लाझ्मोगॅमी. या दोन सेल मध्ये कोणता न्यूक्लियस जे आहे ते एकत्र आले, त्याला म्हणतो आपण कॅरिओगॅमी. आणि यांचं झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर ती काय सेल दोन भागामध्ये डिवाइड होणं किंवा त्याचं रिडक्शनल डिव्हिजन होतं. आता मिओसिस झाली, दोन हॅप्लोइड जे स्पोर आहेत ते तयार होत असतात, ते बघितलं आपण. बघा द रिझल्टंट स्ट्रक्चर इज डायकॅरियोटिक, कोणतं इट गिव्स राईज टू द बॅसिडियम. मग ते काय करतं, बॅसिडियम तयार करत असतं. म्हणजे दोन्ही एकत्र आले किंवा फ्रॅगमेंटेशन झालं, फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला एका सेल पासून काय होता, दोन नवीन नवीन सेल जे आहेत त्या दोन नवीन नवीन सेल बघायला भेटत असतात. ते आपण सिंपल याच्यामध्ये बघितलं, एकदम सोपं आहे याच्यामध्ये. आता बॅसिडियोस्पोर मध्ये बघा त्यांचे जे कॅरिओगॅमी कसं होतं, त्यानंतर प्लाझ्मोगॅमी कसं होतं, हे आपलं बघायचं. बघा कॅरिओगॅमी अँड मिओसिस ऑकर्स इन द बॅसिडियम. जे बॅसिडियम नावासारखं स्ट्रक्चर तयार होतं ना कोणतं, त्या स्ट्रक्चरद्वारे नवीन नवीन जे हॅप्लोइड स्पोर जे आहेत त्या तयार होतील. आणि ते तयार झाल्यानंतर तुम्हाला नवीन ऑर्गॅनिझम जो आहे तो बघायला भेटणार आहे. ते बघायचं आपल्याला. मग बघा कॅरिओगॅमी अँड मिओसिस ऑकर, जर कॅरिओगॅमी आणि मिओसिस झालं, तुम्हाला त्यापासून 4 बॅसिडियोस्पोर बघायला भेटेल. आणि ते 4 बॅसिडियोस्पोर कसे असतात, एक्झोजिनियसली असतात, म्हणजे शरीराच्या बाहेर तयार होत असतात. पुढे बघा कोणता, बॅसिडिया आर अरेंज इन द फ्रुटिंग बॉडी. बॅसिडिया कुठे अरेंज होतात, फ्रुटिंग बॉडी मध्ये अरेंज होत असतात, त्याला म्हणतो आपण बॅसिडियोकार. काय म्हणतो, बॅसिडियोकार. मग तुम्हाला काय देईल एक्झाम्पल, ॲगॅरिकस. आणि हे जे ॲगॅरिकस नावाचं मशरूम जे आहेत, कोणतं मशरूम जे आहेत ते आपण एडिबल असतं, ते आपण खातो, ते हॉटेलमध्ये पण भेटतं. खूप महाग असतं, पण हॉटेलमध्ये आपल्याला ते जर भेटलं, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतो, प्रोटीन सोर्स असतो. कशामध्ये, ॲगॅरिकस मध्ये. बघा तुम्हाला अजून एक्झाम्पल कोणता, इस्टोलॅगो, जे स्मट पंजावर आहे, तुम्हाला इस्टोलॅगो बघा, म्हणजे झाडाच्या काही पिकं आहे त्या पिकांवरती वाढतं. बघा कोणता, इस्टोलॅगो आहे. त्यानंतर पक्सिनिया आहे, कोणता, रस्ट फंगस आहे, पक्सिनिया ग्रॅमिनीज. पक्सिनिया ग्रॅमिनीज काय, ही रस्ट फंगस वगैरे आहे, कुठे वाढते, झाडावरती वाढत असते, ते आपण बघितलं. कळेपर्यंत आपण काय बघितलं, तिसरा प्रकार बॅसिडियोमायसिडिस आहे. त्यानंतर लास्ट आहे आपलं कोणतं, पहिले काय बघितलं आपण, फायकोमायसिडिस, दुसरं ॲस्कोमायसिडिस बघितलं, तिसरं बॅसिडियोमायसिडिस बघितलं, आणि आपलं चौथं आहे, चौथं कोणता, ड्यूटेरियोमायसिडिस आहे. आता हे एकदम प्रिमिटिव्ह आहे, थोडंसं ऍडव्हान्स आहे, एकदम लोकल आहे, ते आपलं बघायचे. पहिले बघा कॉमनली नोन ॲज द इनपरफेक्ट फंगाय. पण ही काय, इनपरफेक्ट फंगाय. आता इनपरफेक्ट म्हणजे काय,
जर आपण ही फंगस बघितली, कोणतं ही फंगस कशी इनपरफेक्ट आहे, कशावरून इनपरफेक्ट आहे बघा, बिकॉज ओनली देअर सेक्शुअल ऑर द व्हिजिटेटिव्ह फेज आर नोन. त्याच्यामध्ये आपला सेक्शुअल आणि व्हिजिटेटिव्ह या दोन फेज काय असतात, महत्वाच्या असतात, नोन आहे. बाकी आपल्याच्यामधले कोणते फेज माहिती नाही. मग बघा कोण दिले, वेन परफेक्ट कोणता सेक्शुअल स्टेज कोणता विअर डिस्कवर दे वेअर ऑफन मूव कोणता ऍस्कोमायसिस ऑर द बॅसिलोमायसिस. जर आपली ही जर फेज कव्हर झाली किंवा आपलं माहित झाली, ती फेज आपला माहित झाल्यानंतर याला आपण ऍस्कोमायसिस किंवा बॅसिलोमायसिस या दोन ग्रुपमध्ये टाकू शकतो. पण आता सध्या आपण ड्यूटेरोमायसिस जे आहेत हा ग्रुप काय केला, एकदम सेपरेट केला आहे. ते बघायचंय पुढे बघा, इट इज ऑल्सो पॉसिबल दॅट कोणता, इट इज ऑल्सो पॉसिबल, हे पॉसिबल होऊ शकतं काय, asexual and the vegetative stage have been given कोणता, given one name placing under the Deuteromycetes and the sexual stage another कोणता placing under the another classes. जर आपले हे दोन्ही पण क्लास राहिले किंवा दोन्ही पण गोष्टी कळाल्या तर त्या दोन्ही गोष्टी कळाल्यानंतर याचा क्लास आपला सेपरेट होऊ शकतो किंवा याला वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं जाऊ शकतं. आणि जर पॉसिबल झालं नाही तर त्यांना बॅस्कोमायसिटीज किंवा बॅसिलोमायसिटीज मध्ये आपण त्यांना टाकू शकतो. लक्षात ठेवायचं बघा, when the linkage where the establish the fungi were correctly कोणता identified and the move out the deuteromatrix. मग आपलं हे कळायचं ओळखायचं कोणतं, त्या सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी कळतील का, जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा त्याला आपण ऍस्कोमायसिस मध्ये टाकायचं, बॅसिलोमायसिस मध्ये टाकायचं किंवा त्याला ड्यूटेरोमायसिस मध्ये टाकायचं, हे आपल्याला कळणार आहे. किंवा याचा क्लास डायसेपरेट करायचा, हा जो क्लास आहे ते आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण काय बघितलं, मग फंगायचं पूर्ण पार्ट बघितलं. ड्यूटेरोमायसिस बघा ते सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं. मग तुम्हाला एक्झाम्पल दिले ड्यूटेरोमायसिस मध्ये का कोर्डिया फॉर्मेशन होतं, त्यानंतर मायसिलियम कसं आहे, सेप्टेट आहे, ब्रँच आहे, सेम आहे, त्यानंतर स्पोरोफायटिक आहे, सॅप्रोफायटिक आहे, पॅरासिटिक आहे, दुसऱ्या सजीवावरती वाढतं, डिसीज कॉजिंग ऑर्गनिझम आहे, सडलेल्या कोणत्या वस्तूवरती वाढतं. आणि एक्झाम्पल काय दिले आपला, अल्टरनॅरिया, त्यानंतर पोलिओट्रायकम आणि कोणता ट्रायकोडर्मा. कधी कधी आपण ही ट्रायकोडर्मा औषध म्हणून सुद्धा वापरत असतो. अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये कोणता किंगडम फंगी जो आहे, किंगडम फंगी म्हणजे हे पुढचे जो किंगडम आहे, जे राज्य आहे ते आपण इथं संपवलं आहे. पुढच्या वेळेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू कोणता किंगडम जो प्लांटी आहे, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया. म्हणजे आपल्या चॅप्टर हा लास्ट पार्ट राहिलाय. पुढच्या लेक्चरमध्ये कदाचित आपण एमसीक्यूज पण घेऊ. आपण एमसीक्यू कोणता मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी किंवा जो बेसिक क्लासिफिकेशन आहे या सगळ्यावरती आपण